मागच्या तरी मॅडमने मला सांगितलं होतं त्यांच्या आईला बरं नाहीये, त्यांना पण ॲटोलमेंट द्यायची आहे. कोण आहेत त्या मॅडम? फोन केला हा होता मला. मॅडम मी प्रियदर्शनी. हा, कॅमेरा ऑन करा. आणि कॅमेरा ऑन तुम्ही केला नाहीत तर ॲटोलमेंट होणार नाही, तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कुठे प्रियदर्शनी मॅडम? हा हा. हम्म, आणि हम्म. तुमची आई कुठे आहेत? आहे प्रणाली सोरटे. अच्छा अच्छा, हा हा. हम्म, अच्छा अच्छा, दिसले दिसल्या दिसल्या. हम्म. ठीक आहे. आपण सगळ्यांनी नंतर आपला क्लास झाल्यानंतर म्हणजे ॲटोलमेंट द्यायच्या अगोदर आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करूया युनिव्हर्स जवळ, की त्यांना बरं वाटू दे लवकरात लवकर. ज्या काही त्या ट्रीटमेंट घेत आहेत त्या पूर्ण सक्सेस झालेल्या आहेत आणि ब्रह्मांडांनी त्यांना हील केलेलं आहे. सगळ्यांनी ऐका हा. आणि सगळ्यांनी प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. आपल्या ग्रुपमध्ये जे कोणी येईल त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपण श्रद्धेने भावनेने करायची आहे. चल स्टार्ट करूया. आता इथे ॲटोलमेंट देणार आहे त्याच्या आधी आपला विषय राहिलेला अफर्मेशनचा. अफर्मेशन कशी द्यायची, काय द्यायची, काल मी ची बॉल शिकवला होता. आता सेम ची बॉल आपल्याला परत तयार करायचा आहे, पण वेगळ्या पद्धतीने सांगते. कालचा ची बॉल जसा तयार केला तसाच ची बॉल तयार करायचा आहे. पूर्ण व्हिज्युअलाइज करायचं आहे, त्या ची बॉलकडे बघायचं आहे. आणि तुमच्या माईक म्यूट करा सगळ्यांनी प्लीज. प्रियदर्शनी मॅडम, मला आठवण करा, मी बोलता बोलता विसरून जाईल. ॲटोलमेंट द्यायच्या अगोदर तुमच्या आईसाठी प्रार्थना करायची आहे सगळ्यांना. हो हो हो, ठीक आहे. मला आठवण हम्म, करा, मी बोलता बोलता विसरून जाईन, पण सगळ्यांनी करायची आठवण. सगळ्यांनी आठवण करा मला. हा. आता ची बॉल तुम्हाला समजलंय. ची बॉल चला करूया परत. सगळ्यांनी रेखीला कॉल केलेला आहे. चला इथे करूया परत आपण कॉल. माझ्या मागून रोहिणी मॅडम बोला. रोहिणी मॅडम बोला. माझ्या घसा नीट आहे का तुमचा आज? नाही मॅडम, मला त्रास आहे. काही दिवस तरी इन्फेक्शन जबरदस्त आहे. तुम्ही गरम पाणी पियाने हम हम असं बोलत राहा. हम. ज्याला ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ना त्या त्या ठिकाणचे मंत्र बोलत राहायचे. ठीक आहे मॅडम, लक्षात ठेवा थँक्यू. सगळ्यांनी. चला चालेल. चला प्रियदर्शनी मॅडम तुम्हीच बोला माझ्या मागून. ठीक आहे मॅडम. मी मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत रेखी अमृत. रेखी अमृत रेखी रे अमृत. रेखी अमृत. रेखी अमृत. ब्रह्मांडातून ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश एक व्हाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून. माझ्या सहस्त्रार चक्रातून. एकच मिनिटं मॅडम. प्रशांत सर, असे हात ठेवायचे आहेत छताकडे आपल्याला मांडीवर. कधी पण प्रार्थना करताना हात कोणीच जोडू नका. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश ब्रह्मांडातून एक व्हाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, माझ्या ऑरामध्ये माझ्या आवरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर 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 खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. चला आता ची बॉल करायचंय प्रत्येकाने. जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ. गोल 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 गोल. थांबा आता. आणि आता हा बॉल तयार केलेला आहे आणि त्याच्याकडे बघायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलायचंय, माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये
कुठेही निगेटिव्ह एनर्जी असेल तर कुठलीही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती ह्या क्षणी ह्या बॉलमध्ये येईल. ती या क्षणी या बॉलमध्ये येईल. आणि आता लक्षात घ्या, आपण इथेच करतोय, पण आता तुम्ही ना प्रत्येक म्हणजे हा बॉल घेऊन पूर्ण घरात फिरायचा आहे. आता नका फिरू, सांगते मी तुम्हाला. पूर्ण घरात फिरायचं आहे. तुम्हाला जाणवेल हात तुमचा जड होईल. मग त्या क्षणी समजायचं ती निगेटिव्ह एनर्जी ह्या बॉलमध्ये आलेली आहे, ह्या बॉलनी ग्रहण केलेली आहे ती निगेटिव्ह एनर्जी, असं बोलायचं आहे. आणि तो बॉल मिठाचा आधीच बाउल करून ठेवायचा आहे. घरामध्ये मिठाचा बाउल करून ठेवायचा. आपण काल कसं ऑरा क्लिनिंग केलं तसा मोठा बाउल घ्यायचा, मीठ टाकायचं आणि हा बॉल त्याच्यामध्ये जाऊन बोलायचं निगेटिव्ह एनर्जी नष्ट झालेली आहे. टाका बॉल पाण्यामध्ये. पाण्यामध्ये टाका आणि सांगा ही निगेटिव्ह एनर्जी पूर्ण पाण्यामध्ये जाऊन नष्ट नष्ट झालेली आहे. 3 वेळा बोला. ही निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे नष्ट नष्ट झालेली आहे. 3 वेळा बोलायचं नष्ट 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 झालेली आहे. समजली नष्ट. टेक्निक? हं. आता दुसरी. आता एक काल आपण आपलं प्रोटेक्शन केलं पूर्ण. आत्ता सगळ्यांनी डोळे बंद करून रेखीला कॉल केलेला आहे, पण पूर्ण गोल व्हिज्युअलाइज व्हाईट प्रकाश तुमच्या भोवती तयार करायचा आहे. आणि मग मी सांगते पुढे काय बोलायचं. प्रत्येकाने रेखीला कॉल केलेला आहे. छताकडे हात असे बसायचे. आता व्हिज्युअलाइज करा शांतपणे एक चित्ताने. च्या भोवती एक व्हाईट प्रकाश सर्कल तयार झालेला आहे. व्हाईट सर्कल तयार झालेला आहे. नका बोलू नका तुम्ही. हं. आणि मग नंतर बोलायचं आहे मी ह्या प्रकाशामध्ये प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट, मी सुरक्षित सुरक्षित आहे. इथपर्यंत झालं बस. थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्स टू मी. बस. बाहेर जाताना हे प्रोटेक्शन हे तरी घ्यायचंय. ह्याला प्रोटेक्शन शिल्ड बोलतात. आणि काल जसं दाखवलं मी, ची बॉल पूर्ण तुम्ही डोक्यावरून एनर्जीचा बॉल घेतलेला आहे, त्याच्याने तुमची एनर्जी पण वाढते. या 2 टेक्निक मी सांगितलेल्या आता समजले तुम्हाला. आता आपल्याला अफर्मेशन कसे द्यायचे ते बघायचे. चला. एक मॅडम एक क्वेश्चन होता माझा. जेव्हा आपण तो बोलू का मी? हा बोला बोला. जेव्हा आपण तो बॉल बनवतो ना तेव्हा माझा हात जड असतो, पण थोडस जरी हल्ला ना तर लगेच तो हलका होऊन जातो हात माझा. मग चांगलाय ना, हलका होतो तर खरंच चांगलंय. मग पण हात हल्ला नाही पाहिजे. हा. डोक्यावरून जेव्हा तुम्ही घेताना ग्रहण करताना तेव्हा तो हा. हलका झालेला चांगला आहे. पण तो मी हलका आता डोकं. करण्यासाठीच आहे आपल्याला, हलका करण्यासाठीच आहे आपल्याला. हम्म. आता अजून एक तुम्हाला ची बॉलचं मला दाखवायचं आहे, पण आधी मी हे अफर्मेशनचं शिकून घेते. नको, बॉलचं शिकून घेते. आता जसा तुम्ही ची बॉल तयार केलाय तसाच परत बॉल तयार करायचाय. लक्षात ठेवा बॉलच्या टेक्निक किती सांगितल्यात मी त्या. आता आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू असतात, दागिने असतात, आपल्या घरचे सदस्य असतात. आपण फिरायला जातो, 15 दिवस जातो, 4 दिवस जातो, पण आपला जीव मागे राहतो की माझ्या घरात दागिने आहे, बिल्डिंग खाली कार आहे, बाईक आहे, घरात माझे मुलं आहेत, माझे सासू सासरे आहेत किंवा आई वडील आहे. असं कधी होतं आपल्याला, लक्ष मागे लागतं. मग त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. आता तुम्ही सगळे रेखीचे सदस्य आहात. आज तुम्ही हे पण घेणार आहे, अॅटुलमेंट घेणार आहे, तर तुमच्या हातातून 10% ऊर्जा वाहणारच आहे. तेव्हा तुम्ही काय करायचं, हा ची बॉल तयार करायचा आहे. ची बॉल तयार झालं, सगळ्यांनी बघा. ची बॉल तयार झाला, त्याच्यामध्ये सगळं व्हिज्युअलाइज करायचे. तुमच्या घरात सदस्य किती आहेत, माझे मम्मी पप्पा आहेत किंवा माझे सासू सासरे आहेत, त्यांची नाव घ्यायची. माझे सासू सासरे आहेत, माझी 2 मुलं आहेत, माझ्या घरात दागिने आहेत, माझी बाईक आहे, माझी कार आहे. हे मी सगळं सुरक्षित करत आहे, प्रोटेक्ट प्रोटेक्ट करत आहे. त्या ची बॉलच्या माध्यमातून सगळं प्रोटेक्ट करत आहे. मग हा ची बॉल घ्या सगळ्यांनी. आता आपल्याला असंच करायचंय फक्त, पण तुम्ही प्रॉपर वेनी करायचा. हा मी सांगितलंय तसा सगळ्यांनी असं घ्या, तयारीत राहा. आता हा ची बॉल सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज केलंय ह्याच्यामध्ये. मग तुमच्या दाराजवळ जायचंय तुम्ही. दाराजवळ गेल्यानंतर हा पूर्ण घरात
स्प्रेड करायचा असा जोरात स्प्रेड करा. असा नाही सर, असा घेऊन पूर्ण असा गोल स्प्रेड करा. पूर्ण स्प्रेड करायचंय. ह्या ची बॉलनी माझं घर सुरक्षित आहे, प्रोटेक्ट आहे, प्रोटेक्ट 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 आहे असं बोलायचंय. बघा ह्या पॉवरफुल टेक्निक आहेत, ह्या लक्षात ठेवा. जर नाही समजल्या आणि सगळ्यांनी लिहून ठेवा. लिहून ठेवल्यावर तुम्हाला 2-2 वेळा 3-3 वेळा जेव्हा व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला ते प्रॉपर लक्षात राहणार. असं लक्षात राहणार नाही. व्हिडिओ तुम्ही बघा आणि तेव्हा लक्षात राहणार तुम्हाला. पण ह्या टेक्निक खरंच काम करतात. मी कुठेही जाऊ दे, दरवेळेस आपण फिरायला जातो पण मी ह्या टेक्निक युज करते. जसं तुम्ही 2nd-3rd लेवलला याल ना तेव्हा ते डायरेक्ट सिम्बॉल आहेत. इझी वे मी तुम्ही पटापट टाकून देणार ते. रेखीमध्ये आल्यावर आपल्याला खरंच एक खूप गोष्टींचा फायदा होतो. चला दाखवते मी तुम्हाला. आता मला सांगेल हे काय आहे समोर. भात आहे. आता अफर्मेशन म्हणजे काय लक्षात ठेवा. अफर्मेशन मध्ये एवढी जादू असते, एवढी ताकद असते ना. तुम्ही खरंच अफर्मेशन एकदम तुमचे स्ट्रॉंग चांगले असेल ना तर तुम्हाला ब्रह्मांड खरंच मदत करते. आपल्या मनामध्ये ना जास्त करून 100% पेक्षा 95% ना निगेटिव्ह विचार येतात. आपण कोणती गोष्ट करायच्या अगोदर माझं हे होईल का, मी करेन का, मला जमणारच नाही असा विचार करतो. पण असा विचार न करता होणारच, 101% होणार माझं काम आणि मी करणारच, हे जे अफर्मेशन असतात ना ते वर्क करतात. तुमची तब्येत जरी बरी नसेल तरी तुम्ही स्ट्रॉंग. आता प्रियदर्शनी मॅडमची आई आजारी आहे तिथे, त्यांनी सांगितलं सेम माझी फ्रेंड तशी होती. त्यांचे मुलगा लहान होता पण त्यांची जी जगण्याची विल पॉवर होती, त्यांचे अफर्मेशन एवढे स्ट्रॉंग होते. सेम होतं त्यांना पण तेच झालेलं. एवढे स्ट्रॉंग अफर्मेशन होते. कैक वर्ष जगल्या त्या, कैक वर्ष, मुलगा मोठा होईपर्यंत जगल्या त्या. हेच आहे आपल्यामधली जी ऊर्जा, आपल्यामधली ताकद, आपल्यामधले अफर्मेशन तुम्हाला जगायला भाग पडतात. तुमचा आजार पण मागे टाकतात, कुठचीही गोष्ट. म्हणून प्रत्येकाने अफर्मेशन इतके स्ट्रॉंग ठेवा की तुमचं काम होतं. आता इथे सेम लक्षात घ्या, सेम आहे तिथे भात ठेवलेला आहे 3 बरणीमध्ये. ह्याला पण अफर्मेशनच दिलंय. एका बरणीमध्ये लव आहे, नथिंग आणि हेट. आता तुम्ही कुठचीही गोष्ट प्रेमाने, जसं अफर्मेशन देताना पण प्रेमाने जेवढी बोलाल तुम्ही तर ती खरंच काम करते. आणि तुम्ही काहीच बोलला नाही, काही देऊन सोडून दिलेत फक्त आणि जास्त हेट, त्यांना खूप शिव्या दिल्यात, खूप काय काय बोललेत, वाईट साईड बोलले, तर त्याचा परिणाम होतोच. आपल्या मुलांमध्ये पण आपण कंपॅरिझन करा. 2 मुलं असेल आणि एकाला चांगलं बोला, एका वाईट बोला, बघा कसा असर होतो. पण असं करू नका, मी असंच बोलते. असं कधीच करू नका, मुलांच्या बाबतीत काय कोणाच्या बाबतीत करू नका. तर डॉक्टर ई मोटू मासारू आहे, त्यांचा हा संशोधन आहे. त्यांनी 3 बरण्यांमध्ये भात ठेवलाय. एका बरणीमध्ये त्यांनी खूप चांगले अफर्मेशन दिले, खूप प्रेम दिलं, चांगलं प्रेमाने बोलले. एकाला काहीच बोलले ना आणि एकामध्ये खूप खूप वाईट साईड बोलले. त्याच्यानंतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्यांनी जेव्हा बरण्या बघितल्या, त्या खोलल्या, लवची बरणी होते, म्हणजे जे चांगले अफर्मेशन दिले होते त्या बरणीमध्ये भात तसाच्या तसाच होता. नथिंगच्या इथे थोडाफार फरक होता, पण हेटच्या इथे पूर्ण बघा तुम्ही कसा रिझल्ट आहे. किती त्या बरणीमध्ये खराब झालेला आहे, पूर्ण भात पूर्ण खराब झालेला आहे. का तर त्याला वाईट साईड बोललेल्या, त्याच्यात आळ्या आलेल्या आहेत. म्हणून कुठची पण गोष्ट, काही गोष्ट असेल, अफर्मेशन द्या. काही करताना प्रेमाने करा. कुठची गोष्ट जेवढे तुम्ही प्रेमाने म्हणजे सौख्याने कराल, चांगल्या ह्याच्याने कराल ना, तुम्हाला खरंच वर्क करते ती. कुठचीही गोष्ट प्रेमाने घ्या. आजार असो, मुलांचं जर संगोपन करायचं असेल, काय करायचं असेल ते पण, अभ्यास करत नसेल तरी प्रेमाने घ्या. की ते मुलांचं सांगायचं, ह्याला अफर्मेशन दिले. आता मुलांच्या पेनाना, पेन पेन्सिल जसं म्हणजे असेल, पेन वापरत असतील किंवा पेन्सिल वापरत असतील, परीक्षेला जाताना त्यांना पण रेखीला कॉल करायचा आहे, 2 किंवा 4 भाराभर पेन घेऊ नका, 10 बी पेन घेऊ नका. 2 यूज करणार आहेत तर 2च पेन यूज करा. 2 पेन्सिली यूज करणार तर 2 पेन्सिली समोर ठेवा. त्याला अफर्मेशन द्यायचे आहे, हिलिंग अशीच द्यायची आहे. त्याला अफर्मेशन द्यायचे, हिलिंग करायचे आहे की ह्या पेनानी
किंवा ह्या पेन्सिलीनी माझ्या मुलांचा पेपर उत्तम गेलेला आहे, इझी गेलेला आहे, हे चार्जिंग करायचे आहे. सेम पेनाला, पेन्सिलीला. तसंच आज आपण अन्नाला, पाण्याला चार्जिंग करणार आहोत. कशी करायची आहे चार्जिंग ते आपण दाखवूया. सगळ्यांनी पाणी घेऊन या. त्याआधी एक टास्क करूया आपण. एक टास्क करूया आधी. पाणी आणायच्या वर आधी उठू नका. मला सांगा किती फोकस आहे मला बघायचंय तुम्ही लोक. तुमच्या घरात आत्ता इथे कुठचीही लाल वस्तू असेल ती घेऊन या. चला, काही चालेल, लाल वस्तू. काय आहे? अच्छा, चालेल चालेल. मीनाक्षी मॅडमने घेतलेलं आहे. अच्छा, सरांनी काय घेतलंय? प्रशांत सरांनी. ओके. देवाचा पूजा मद्रा मॅडमने लाल. काय आहे? देवाचा मद्रा लाल. अच्छा अच्छा. आणि पूजा मॅडमनी काय घेतलंय? बॉल नाही, काय भांड आहे? माझ्या समोर पेन होता पण तो नाही उचलला मी, पण लांब होता तिथे गेलो मी. चालेल. फोकस कशासाठी सांगितलंय मी हे मला बघायचं किती फोकस आहे. तो मला वायर होती. काय आणलं तुम्ही सर? निलेश सर काय आणलंय? अरे वा, चेतन सर चांगलंय. संध्या मॅडम सगळ्यांनी आणलेलं आहे. आता तुम्ही सांगा ही वस्तू तुम्ही का आणली? कोण सांगू शकतं का? तुम्ही काहीतरी वेगळं सांगितलं ना, आणि कुठली तुम्ही कुठं तुम्ही वस्तू आहे. सांगितलं म्हणून. आता जो व्यक्ती तिथे असतो, जातो येतो, त्याला समजतं. आता मी थोडं देवाकडे फोकस. जाणं येणं असतं, तुम्ही त्यामुळे लाल सांगितलं तर लगेच गेलो. पण लाल वस्तू बघा, माझ्याजवळ वायर पण समोरच होती, पेन पण समोरच होता. बाबा जिथं तुम्ही नका बसलाय उठू, तिथं. चालेल बसा. बाबा तुम्ही नका उठू, बसा. लक्षात घ्या तुम्ही का आणली ही वस्तू. मी सांगितल्यावर त्या गोष्टीकडे तुमचा फोकस जास्त होता, म्हणून तुम्ही प्रॉपर लक्षात घ्या. तुम्ही जवळ वस्तू असून सुद्धा तुमचं तिच्याकडे लक्ष होतं. तिथे वस्तू आहे माझी लाल. प्रत्येकाचं असंच झालंय. मग ह्याच दृष्टीने फोकस आपला वाढवायचा आहे. तुम्ही कुठच्याही गोष्टीकडे फोकस वाढवला तर नक्कीच तुम्हाला, एकच मिनिट, नक्कीच तुम्हाला ती साथ देते. बाकीच्यांनी माईक म्यूट करा ना. आणले का? वा वा, बाबांसाठी टाळ्या बिचारे. खरंच आणली त्यांनी उठून. बाबा कशाला उठले तुम्ही? चाललं असतं. थँक्यू. तर लक्षात घ्या आपला फोकस अशाच वाढवायचा आहे. अफर्मेशन असो, काही असो, मला हे सांगायचं होतं तुम्हाला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, तुम्ही घेऊन आलात लगेच. तसंच प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही फोकस वाढवायचा आहे. आता इथे सांगितलं मुलांच्या पेनाला चार्जिंग करायची, पेन्सिलीला चार्जिंग करायची. तसेच ते कुठच्या 10वीच्या बोर्डाला असतील, 12वीच्या बोर्डाला असतील किंवा कुठच्याही बोर्डाला असेल, तिथे तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं की तिकडचा बोर्ड अनुकूल आहे त्याच्यासाठी. तिथले जे सुपरवायझर आहेत ते त्याच्यासाठी व्यवस्थित आहेत. तिथलं वातावरण इतकं शांत आहे. रेखीच्या याच्याने मुलाला व्हिज्युअलाइज करायचं आणि त्याच्याकडे हे करून हे करायचंय, डोळे बंद करून, की तिथलं वातावरण त्याच्यासाठी खूप छान आहे. माझ्या मुलाचं सेंटर छान आहे, माझ्या मुलाला पेपर इझी गेलेला आहे. आणि एक विजन बोर्ड करायचं, एवढे पर्सेंटेज त्याला भेटणार आहेत आणि ते स्टिक करून टाकायचं आणि रोज त्याच्याकडे बघायचं, एवढे पर्सेंटेज भेटणार. पण ही आत्ताची गोष्ट नाही आहे. तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला वर्क करायला लागेल. 1-2 दिवसाची नाही, 1-2 महिने अगोदर हे विजन बोर्ड तयार करायचं असतं. एका दिवसात कुठची गोष्ट होत नाही. झाड आपण बी लावली तर एका दिवसात उगवतं का? नाही, त्याला वेळ लागतो. तसंच आहे, सेम असं. तर तुम्ही पण ते करा. ओके. आता आपल्याला पाण्याला अफर्मेशन द्यायचंय. सगळ्यांनी छानपैकी पाणी घेऊन या. दाखवते मी तुम्हाला, एकच मिनिट. चल, आता हे पाणी आहे ना, हे थर्ड आयनी पाण्यात बघायचं आहे आणि हात असे ठेवायचेत वरती त्याच्यावर. थर्ड आयनी पाण्यामध्ये बघायचं आहे
पूर्ण लक्ष पाण्यात, इथे तिथे बघायचं नाही कुठे, पूर्ण तुमच्या भावना त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे पाण्यामध्ये, तरच ते वर्क करेल आणि तुम्हाला ते पाणी. कोण माझ्या मागून बोलतंय? आम्ही बोलते मॅडम. हा चला, बाकीच्यांचे माईक म्यूट प्लीज. हे पाणी हे पाणी एक अद्भुत रसायन आहे. एक अद्भुत रसायन आहे. हे पाणी हे पाणी मी ग्रहण केल्याने मी ग्रहण केल्याने माझी स्मरणशक्ती माझी स्मरणशक्ती व बुद्धी व बुद्धी माझ्या शेवटपर्यंत माझ्या शेवटपर्यंत तल्लख, शार्प, तल्लख, शार्प, एक पाटी असून एक पाठी असून नेहमी सत्सक विवेक बुद्धी नेहमी सतसत विवेक बुद्धी माझी जागृत असते. माझी जागृत असते. माझ्या शरीरातील 7ही चक्रे माझ्या शरीरातील 7ही चक्रे नेहमी ऍक्टिव्ह, जागृत नेहमी ऍक्टिव्ह, जागृत आणि संतुलित राहतात. आणि संतुलित राहतात. मी नेहमी मी नेहमी प्रचंड एनर्जेटिक, आनंदी, एनर्जेटिक, आनंदी, उत्साही राहते उत्साही राहते आणि प्रामाणिक स्मार्ट वर्क करते. आणि प्रामाणिक स्मार्ट वर्क करते. हे पाणी ग्रहण केल्याने हे पाणी ग्रहण केल्याने माझे नातेसंबंध माझे नातेसंबंध सगळ्यांबरोबर सगळ्यांबरोबर आपोआप आपुलकीचे, आपोआप आपुलकीचे, प्रेमाचे, प्रेमाचे, विश्वासाचे निर्माण झालेले आहे. विश्वासाचे निर्माण झालेले आहे. त्यामुळे मी नेहमी सुखी, समाधानी राहते. सुखी, समाधानी राहते. तसेच माझा ऑरा तसेच माझा औरा दिवसेंदिवस पॉझिटिव्ह, दिवसेंदिवस पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग, तेजस्वी होत आहे. स्ट्रॉंग, तेजस्वी होत आहे. आणि मी प्रतिभावंत, प्रतिभावंत, कर्तृत्ववान, कर्तृत्ववान, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, कीर्तिवंत, कीर्तिवंत, आकर्षक आकर्षक व्यक्तिमत्व माझे झालेले आहे. व्यक्तिमत्व माझे झालेले आहे. माझे शरीर सुदृढ, माझे शरीर सुदृढ, सशक्त, बलवान, सशक्त, बलवान, तेजस्वी होत आहे. तेजस्वी होत आहे. माझे व्यक्तिमत्व माझे व्यक्तिमत्व नेहमी पैसा आकर्षित करते नेहमी पैसा आकर्षित करते. आणि माझे बँक अकाउंट आणि माझे बँक अकाउंट पैशाने ओव्हरफ्लो झालेले आहे. पैशाने ओव्हरफ्लो झालेले आहे. आता हे पाणी सगळ्यांनी प्या, ग्रहण करा आणि पाण्याची चव सांगा मला कशी झालेली आहे. खरं खरं सांगायचं, पाणी कसं लागलंय? मॅडम मला गोड लागलं. वा, चांगलंय. कसं लागलं प्रियदर्शनी मॅडम? हा, गोड होतं मॅडम. गोड पाण्याची लागलं. चव बदलते कारण त्यांनी तुम्ही अफर्मेशन दिलेत. चांगले अफर्मेशन चांगलेच काम करतात. इथे मला तेच सांगायचं, रोजचे अफर्मेशन तुम्ही दिलेत ना, तुमच्या आईसाठी तर खूप लाभदायी आहे हे अफर्मेशन. हम्म, हम्म. आता इथे तुम्हाला पीपीटी दिसते, अन्नाला चार्जिंग करायचे. आता प्रत्येकाने अन्न करताना, जेवण करताना एक चांगल्या मनाने करायचं. रागारागात केलं बघा, कुठचीही गोष्ट रागात केली, काय केले, ती सगळे आपलं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात उतरते. चिडचिड चिडचिड केले. एकच मिनिट. तुम्ही जे अन्न करता ते तुम्हीच एकटे खाणारे नसता, तुमच्या घरामध्ये सगळे खाणारे असतात. त्याच्यामुळे जेवण करताना नेहमी आनंदाने करा, आनंदाने करा. आता हे पाणीला अफर्मेशन दिलं, तसंच तुम्ही तुमच्या माठाला द्यायचं घरामध्ये. तुमच्याकडे ऍक्वागार्ड आहे, काय आहे, त्याला पण सेम अफर्मेशन द्यायचे. हात असे करायचे कप शेप मध्ये, असे ताट ठेवायचे नाहीये कधी पण, असेच ठेवायचे. तुमच्या घरातल्या माठाला द्यायचं, ऍक्वागार्ड आहे त्याला द्यायचं, किंवा तुम्ही दिवसभर बॉटल पाण्याची पिता
त्याला द्यायचं अफर्मेशन आणि रोज पियायचं. बघा तुमच्यामध्ये किती फरक होईल. तसंच अन्नाला पण अफर्मेशन द्यायची आहे. अन्नाला पण सेम तशीच अफर्मेशन द्यायचंय. हे अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. हे अन्न खाल्ल्याने माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी आहे. बघा अन्नाची चव अजून वाढेल. तुमची कधी भाजी बरोबर होत नाही, कधी असं वाटतं ना, अरे आज माझी भाजी बरोबर नाही झाली, काय नाही, रेखीला कॉल करायचा, तिथेच अफर्मेशन देऊन टाकायचे. लेडीज लोकांना सांगते, जेंट्स पण करतात आता जेवण, पण सांगते तिथेच अफर्मेशन देऊन टाकायचे की ही भाजी खूप छान झालेली आहे. मग बघा घरातले कौतुक करतायत की नाही, आणि बोलायचं तिथे, माझे घरातले सगळे माझे कौतुक करत आहेत. समजलं इथपर्यंत? चला आता थोडेसे अफर्मेशन लिहून घेता तर घ्या. जेवण बनवताना तुम्ही चांगल्या मनाने जेवण बनवा. म्हणजे तुम्हाला अफर्मेशन मी लिहून का देते थोडेसे, आणि तुम्ही पण करायला शिकाल. जेवण बनवताना चांगल्या मनाने जेवण बनवा. माझ्या मुलाला XYZ कंपनीमध्ये, कुठच्याही तुम्ही लिहू शकता, ते नाव मेन्शन करा तुम्हाला कुठच्या कंपनीमध्ये मुलाला जॉब पाहिजे असेल तर. उत्तम प्रकारचा जॉब लागलेला आहे, त्याला अमुक अमुक सॅलरी आहे, तुम्ही टाका तिथे सॅलरी किती तुम्हाला पाहिजे तेवढी. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे, किंवा तुमचं पण टाकू शकता तुम्ही. मी इथे इथे जॉबला आहे, माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे, माझा एवढा एवढा पेमेंट वाढत चाललेला आहे, मी हेल्दी आहे, आनंदी आहे, माझी हिलिंग पॉवर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, मी स्ट्रॉंग आहे, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये आमच्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली आहे, आम्ही आनंदाने जगत आहोत, सुखी समाधानात जगत आहोत आम्ही दोघं, माझ्याकडे पैसा सहज येत आहे, पैसा कमवण्याच्या विविध संधी माझ्याकडे सहज येत आहेत, मी केलेल्या प्रत्येक कामातून मला चांगले रिझल्ट मिळत आहे, मी केलेल्या प्रत्येक कामातून मला चांगले रिझल्ट मिळत आहे, माझे आरोग्य उत्तम आहे, माझे नातेसंबंध सगळ्यांबरोबर स्ट्रॉंग, आपुलकीचे, प्रेमाचे आहेत, चला इथपर्यंत अफर्मेशन कसं करायचंय तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही करू शकता ना? आता तुम्ही करू शकता ना अफर्मेशन स्वतःचे स्वतः. फक्त नाही लिहायचं नाही, कुठच्या ह्याच्यामध्ये नाही हा शब्द आला नाही पाहिजे. तिथे हेडलाईन लिहून ठेवा, युनिव्हर्सला नाही शब्द आवडत नाही, त्याच्यामुळे नाही बोलायचं नाही, त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी बोला, पण नाही शब्द आला नाही पाहिजे. तुम्ही त्याची काळजी घ्या, नाही शब्द नाही लिहायचा, आणि अफर्मेशन असेच करायला शिका, असेच लिहा. तुम्ही रेकॉर्ड करा तुमचे अफर्मेशन, जे चांगले चांगले पैशाच्या बाबतीत असतील, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा, झोपताना ऐका आणि सकाळी उठल्या उठल्या ऐका. बघा हळूहळू त्याचा किती परिणाम चांगला होईल. लिहून घ्या, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायची, रात्री झोपताना ऐकायचे अफर्मेशन,
आणि सकाळी उठल्यावर अफर्मेशन ऐकायचे. सगळ्यांचं लिहून झालं असेल तर लक्ष द्या इथे. आता आपल्याला प्रॅक्टिस काय रोजची करायची आहे. चला, आता रोजची प्रॅक्टिस आपल्याला काय करायची आहे. सकाळी पहिलं उठल्या उठल्या अंथरुणातच डेली रेखीला कॉल करायचा आहे. म्हणजे रेखीची प्रार्थना सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच लगेच बसायचंय, रेखीला कॉल करायचा आहे, लगेच हो पोनो पोनो प्रार्थना बोलायची आहे. तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायचंय तुमच्यावर. आता जे शिकवलंय प्रोटेक्शन ते घ्यायचं आहे. आणि डेलीची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. 24 बॉडी पॉइंट आहे त्याला हील करायचे आहेत. स्वतःचे हील करा, दुसऱ्यांचे हील करा, प्रॅक्टिस करायला घ्या. मिठाची आंघोळ करा. मिठाची आंघोळ हप्त्यातून 2दा तरी करा. फरशी तुमची मिठाने पुसा, मिठाच्या पाण्याने, म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाका. आणि रेखीची प्रार्थना एकदम परफेक्ट आलीच पाहिजे तुम्हाला. अजून पण इथे कोणाला डाऊट असेल. अच्छा, श्रुती मॅडमला प्रार्थना हे पाहिजे असेल. बघा इथे प्रार्थना तर हो आहे. मॅडम. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यांनीच काढून घ्या. चला, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलंय का? झालं? हो हो. चला, आता इथे प्रार्थना करायची आहे आपण प्रियदर्शनी मॅडम त्यांच्या मम्मीसाठी. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आणि कुठे गेल्या? हा, प्रियदर्शनी मॅडम साठी. मॅडम तुम्ही ना हात जोडा आणि फक्त ईश्वराचं नाव घेत राहा. आम्ही तुमच्यासाठी सगळे प्रार्थना करतो आहे. चला, प्रशांत सर कॅमेरा ऑन. अक्षता मॅडम, ठीक आहे मॅम. सगळ्यांनी सगळ्यांनी. आणि माझ्या मागे प्रियदर्शनी मॅडम कुठे आहे? आहे मॅम. अक्षता मॅडम काय बोलतो? अफर्मेशन काय? चला, हं. सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा प्लीज. आपण त्याच्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा त्यांना प्राप्त होणार आहे आपल्यामुळे, आपल्या प्रार्थनेमुळे. चला, प्रियदर्शनी मॅडम तुम्ही फक्त बोलायचं मागून, बाकी सगळ्यांचे माईक म्यूट असतील. ठीक आहे सगळ्यांचे मॅडम. हो. हात सगळ्यांनी जोडा प्लीज. हात जोडा. तुमच्या मम्मीचं नाव घ्या. प्रणाली सोरटे. प्रणाली सोरटे. हा, हं. ह्या मॅडम आहेत. या त्यांना मॅडम. हं. बोला. ह्या मॅडम आहेत. या मॅडम आहेत. त्यांना त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त हो. दीर्घ आयुष्य प्राप्त हो. आणि त्या आणि त्या ज्या काही ट्रीटमेंट घेत आहेत, ज्या काही ट्रीटमेंट घेत आहेत, रेखीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण यश मिळू दे. रेखीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण यश मिळू दे. आणि मिळतच आहे. आणि मिळतच आहे. ही सकारात्मक ऊर्जा ही सकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत सहज पोचत आहे. सहज पोचत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखीची ऊर्जा त्यांना त्यांना हील करत आहे, हील करत आहे, बरं करत आहे. बरं करत आहे. आमच्या सर्वांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. आमच्या सर्वांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचू दे.
हे ईश्वरा असेच होऊ दे. हे ईश्वरा असेच होऊ दे. हे ईश्वरा असेच होऊ दे. हे ईश्वरा असेच होऊ दे. हे ईश्वरा असेच होऊ दे. हे ईश्वरा असेच होऊ दे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. चला. आणि रोहिणी मॅडम, रोहिणी मॅडम कुठे गेल्या रोहिणी मॅडम? जरा बोलता का 2 मिनिटं रोहिणी मॅडम? दिसतायत का रोहिणी मॅडम? सकाळी ना तुम्ही क्लासला याल ना, प्रशांत सर लक्षात ठेवा, तुम्ही सकाळी त्या क्लासला येतील ना जेव्हा, हा रोहिणी मॅडम सकाळी क्लासला आले ना की तुम्ही क्लासमध्ये बोला की मॅडम मला हिलिंग द्या सगळ्यांनी, मग सगळे तिथे तुम्हाला हिलिंग देतील. जेव्हा कोणाला बरं नसेल ना तेव्हा आपल्या सकाळच्या ग्रुपला असं बोलायचं की मला हिलिंग द्या, मग सगळ्यांची हिलिंग काम करून जाते. हा मॅडम. आठवणीने बोला रोहिणी मॅडम. हा हो. चला, आता सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. एक कॅन्डल, अगरबत्ती किंवा दिवा लावा तुमच्या जवळ. चष्मा वगैरे असेल तर चष्मा काढा. आता अॅटुलमेंट देणार आहे मी. लादीवर कोणी बसायचं नाही, लादीशी टच नाही झाला पाहिजे. इथून पुढे मी दिसणार नाही, माझा आवाज येणार नाही, पण मला कोणाचा माईक ऑन नको आहे, डिस्टर्ब नकोय. मला प्रोसेसला मी सुरुवात करते आहे तुम्हाला अॅटुलमेंट द्यायला. आणि कॅमेरे ऑन पाहिजे सगळ्यांचे, तरच मला अॅटुलमेंट पूर्ण जाणार. अगरबत्ती लावली तरी चालेल ना? हम्म. हो चालेल, 3 पैकी 1 काहीतरी लावा. मॅम एक विचारायचं होतं. हा, ते माझ्या मिसेसला पण द्यायचं होतं अपॉइंटमेंट, मग तिला मी तुम्हाला तेच बोलणार होती, आता त्यांचंच नाव घेणार होती. तितक्यात तुम्हीच बोला. त्यांना त्यांचा नंबरवरून जॉईन व्हायचं, लिंक पाठवा त्यांना. त्याला पाठवू का? ओके ओके. मॅडम दिवा देवाजवळ लावायचे की आपल्या जवळ लावायचे? आपल्या जवळ बाजूला वातावरण छान करायचं. आणि आता तुम्ही या आधी बसा, मग मी सांगते तसं तसं करायचंय. दोघं बाजूला बसले तरी चालेल सर, पण ना त्या मला स्पष्ट दिसणार नाहीत, कमी दिसते. मग त्यांच्या मोबाईलवरूनच आलेल्या त्या बरं. मला हात दाखवायला सांगा फक्त त्यांना. लाईट लाव. हा, अंधारात बसू नका, लाईट वगैरे लावा, प्रॉपर बसा. प्रत्येकापर्यंत हिलिंग गेली, सॉरी अॅटुलमेंट गेली पाहिजे. देवाचं नामस्मरण करायचं आहे. डॉक्टर मिका उसुई यांचे आभार मानायचे आहे. दिव्य रेखी शक्तीचे आभार मानायचे आहे. तुमचे इष्टदेवता, कुलदेवता, पती पत्नीने एकमेकांचे आभार मानायचे आहे. तुमच्या मुलांचे आभार मानायचे आहे. ज्यांना गुरु मानलाय त्यांचे आभार मानायचे आहे. आणि शांत बसायचंय. दिवा लांब ठेवा जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही, ही काळजी घ्या. चला शांत बसा. इथून पुढे आवाज येणार नाही माझा, की मी दिसणार नाही. झाली की मी डोळे उघडायला सांगेन. अजिबात कोणी डोळे उघडू नका प्लीज. ही प्रोसेस खूप महत्वाची असते. मॅडम मला हात दिसला नाहीये तुम्ही. हा आलात, ओके, दिसले.
हात रब करा. ही एनर्जी पूर्ण तुमच्या डोळ्यांना, 7 चक्रांना, पूर्ण बॉडीला घेऊन डोळे असे समोर घ्या आणि डोळे उघडा हळूवार. थँक्यू युनिवर्स. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. आज सगळ्यांनी माझ्याकडे अटोलमेंट घेतल्याबद्दल मी सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांना थँक्यू बोलते. चला, आज तुम्ही हीलर बनला आहे. आता 10% तुमच्या हातातून ऊर्जा वाहणार आहे आजपासून. प्रत्येकाने मॅडम, तुम्हाला मी मेसेज पाठवला होता दीक्षेचं काहीतरी. बोला. ओके, मॅडम. चालेल. तर 10% ऊर्जा तुमच्या हातातून वाहणार आहे. स्वतःला तुम्ही हिलिंग देऊ शकता, दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकता. आणि आज कोणाशी भांडायचं नाही. आज आत्तापासून एकदम शांत राहायचं आहे, आनंदात राहायचंय, हॅप्पी राहायचंय, कारण तुम्ही आज अटोलमेंट घेतलेली आहे. कोणाशी वाद घालायचा नाही. ओके, चला. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आज आपला शेवटचा दिवस आहे. थोडासा रिप्लाय द्या मला 2-3 थँक्यू जणांनी. मॅडम. कोणीच नाही देणार रिप्लाय. काय? मी देऊ? धन्यवाद मॅडम. हा द्या ना, बोला ना. मॅडम, तुमचा क्लास मला खूप छान वाटला आणि आज जे तुमचं ना लाईट लावा, पूर्ण चेहऱ्यावर काळोख येतोय. मॅडम, पाऊस पडतोय आणि लाईट गेलेली आहे. मी ओके, चालेल. दरवाजाजवळ आहे. ठीक आहे, चालेल चालेल मी त्याचा व्हिडिओ बनवून पाठवून देतो मॅडम. चालेल. ठीक आहे, पाठवा तुम्ही व्हिडिओ. Yes. बोला, धन्यवाद. कोणाला बोला. मी बोलू मॅडम? धन्यवाद मॅडम. एकेकाने बोला, एकेकाने बोला. हा, मी पूजा शिंदे. नमस्ते. नमस्ते. धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं. आपला क्लास म्हणजे कुटुंब वाटलं मेन म्हणजे. खरंच खरंच खरंच. हा, म्हणजे कोणतीही भीती न वाटताना तुमच्याजवळ बोलताना म्हणजे घरातल्या मेंबर सारखं आम्ही बोललो आणि तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि आमच्यामध्ये खूप आत्मविश्वास जागृत झाल्यासारखं वाटतं. आम्ही काहीतरी म्हणजे आता आम्हाला काहीतरी अटोलमेंट मिळते आणि आम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो. ही तुम्ही आमच्यामध्ये निर्माण केलेली शक्ती आहे असं वाटतं मला आणि खूप छान वाटतंय. खूप पॉझिटिव्ह वाटतंय. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. मॅडम. बोला, बोलू कोण बोलतोय मॅडम? अजून? हा, बोला ना, बोला मी ना. बोलू. मॅडम, मला क्लास जॉईन करून खूप छान वाटलं. मी पहिल्या दिवशी झाली जॉईन, नाहीतर तुमचा एक व्हिडिओ बघितला तर खूप बरं वाटलं आणि त्या टेक्निक पण तुमच्या काम करतात असं मला वाटतं. कारण की मी रेखीची प्रार्थना वगैरे करते तर मला एक पॉझिटिव्हिटी जाणवते.
थँक्यू मॅडम. धन्यवाद अजून गुरु. हॅलो, धन्यवाद गुरु. खूप थँक्यू खूप थँक्यू. धन्यवाद. बोला बोला मॅडम. चॅट बॉक्स मध्ये लिहिण्यापेक्षा समोर बोला, मला आवडेल. मॅडम हॅलो मॅडम. हो हा बोला मॅडम. मॅडम तुमची बोलण्याची शैली खूप सुंदर आहे. आम्हाला आमच्या मनात भिडेल अशी आहे. आम्हाला खूप आवडलं. खरंच खूप छान शिकवता तुम्ही आणि तुमची मनापासून शिकवण्याची पद्धत आमच्या मनाला भिडलेली आहे. मला छान वाटलं एकदम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पण थँक्यू थँक्यू. मॅडम मी मास्टर कोर्स केलेला आहे. ओके ओके हो चालेल. मास्टर कोर्स केलेला आहे. पण मला कसं आहे, आता हे प्रत्येकाचे बोलण्याची हे मला खूप आवडते. असं म्हणजे रेकीमध्ये बोलण्याची पद्धत खूप छान आहे आणि कोणाची किती छान आहे, कोणाची किती छान आहे हे ऐकण्याला खूप छान वाटते, कानाला गोड लागते आणि तुमची सर्वात चांगली आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. प्रत्येकाची चांगली आहे पण तुमची वेगळीच आहे. म्हणून मला तुमची खूप आवडली. आता मी जर नसती शिकली ना तर तुमच्याजवळून खरंच मास्टर डिग्री घेतली असती. पण मी आता घेतलेली आहे चालेल ऑलरेडी. चालेल मॅडम, काही हरकत नाही, काही हरकत नाही. हॅलो, चालेल. धन्यवाद दीदी. कायम कनेक्ट राहा, कायम पाठीशी राहा. नक्की हॅलो, नक्की. कायम पाठीशी राहा, कायम कोण कनेक्ट बोलतोय राहा. आधी? मला दिसलं नाहीये. मी संध्या बोलते. संध्या हा 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 संध्या मॅडम, टासकर. नक्की नक्की नक्की. हं. सकाळच्या क्लासला जे आहेत ना 11 वाजता, ते कायम सोबतच राहणार आहे. हं. आपण ठेवा, किती ग्रुप मोठा हो झाला हो आपण, हो 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 ते हो आपण हो तिथे हो कायम हो connect असणार. आता काय काय लोक गावी हो जातात, कुठे फिरायला जातात. भले 2 जरी असतील ना, एक जरी माझ्या बरोबर असेल हो ना, मी कंटिन्यू हो हो करणार. तो हो लक्षात ठेवा. हो 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 कंटिन्यू करेल. धन्यवाद. चला मॅडम रोहिणी मॅडम, मॅडम दुसऱ्या रोहिणी मॅडम आता नवीन आल्यात त्या, चेतन सरांच्या वाईफ. त्यांनी माझा कोर्स केला आहे. हो मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार सकाळी मी नमस्कार. तुमचा अभ्यासाचा एक क्लास जॉईन केलेला लेक्चर अच्छा आणि मी तुमच्या बाजूला बसून ऐकतेच या सगळ्या गोष्टी. पाणी आणून दे, हे आणून दे, ते करता करता सगळं मी ऐकतच आहे. तर आज तेच दिलेले तुम्ही म्हणजे मला अटेंडन्सचा आवडलं. सॉरी मला आवडलं सर बोलले ना की तुम्ही पण असं, मॅडम पण बाजूला, असं मला आवडलं. असं प्रत्येकाने घरातल्यांनी पण बाजूला बसून शिका. खरंच हो हो नक्कीच. आज माझी एक आणि पोस्ट होती, स्त्री शिकली म्हणजे रेखी शिकली की घर पण शिकतं. ती पोस्ट ऐकली, बघितलं का तुम्ही? हो हो बघितलं, खूप छान खूप छान. आणि आज दिलेला तुम्ही अटेंडमेंटचा फायदा मी नक्कीच करून घेईन आणि त्याचा रिप्लाय मी तुम्हाला नक्कीच लवकर देईन. नक्की नक्की, सगळ्यांनी द्या, सगळ्यांनी द्या. आणि सकाळच्या क्लासला सगळ्यांनी या. ज्या नसतील ना त्यांनी मला मेसेज करा, पण सकाळच्या क्लासला या. श्रुती मॅडम काय बोलणार आहे तुम्ही? मॅडम ऍक्च्युली मी दोन दिवसांचं मिस केलं, पण मी व्हिडिओ बघतेय मंडे तुमचा. पासून चालू होता का परत क्लासेस आपले? हो हो का परत? बरं हो, ठीक आहे. ज्याला यायचं पण त्यांनी जो या. रिपीट केले तरी चालेल. आपले देवीदास बर बाबा नेहमी असतात. बर बर शेलार छान मॅडम वाटलं असतात असं. नेहमी. छान वाटलं असं नेहमी, नाही का, असं निगेटिव्ह वाटायचं मला, नाही का, देवाचं करून वगैरे, पण नाही का असं कायम हो वाईट विचार मनात यायचे की नाही का हे असं होईलच का, की नाही होईल, की नाही का नाहीच होणार असंच यायचं. पण आता मी जसं हा मंडे पासून क्लास अटेंड केलाय तुमचा, तसं पॉझिटिव्ह वाटतंय मला. असं अजून छान वाटतं पॉझिटिव्ह आणि वाटतं तुम्हाला? तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे. म्हणजे एकदम मनापासून शिकवता आणि राग वगैरे करत नाही तुम्ही. चेहऱ्यावर नेहमी तुमच्या स्माईल असते. ते राग काय बघूनच आम्हाला करायचंय? पॉझिटिव्ह वाटतं. हे बघा, राग कशासाठी करायचा? मी काय कोणावर मेहरबानी करते का तुमच्यावर शिकून? त्याच्यासाठी राग नाही करायचा का? नाही करायचंय मनापासून नाही शिकवायची विद्या, मनापासून बरोबर आहे. शिकवली तुमच्यापर्यंत ती पोहोचेल. मी राग राग करत शिकणं, कोणी पण झालं तरी, मीच असं नाही. त्याचा ना हो तुम्हाला फायदा होणार ना मला फायदा होणार. बरोबर आहे. हम्म. ती पण पॉझिटिव्ह वेनीच गोष्ट शिकली पण पाहिजे आणि शिकवणारे पण तसं शिकवायचं. हो हो मॅडम. थँक्यू मॅडम चालेल. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बोलू का 1 मिनिट? हा बोला, बोला कोण? बोला चेतन सर. सहजच म्हटलोय, इंस्टाग्राम स्क्रोल करताना रील आली.
आणि मग बघितलं थोडंफार रिव्ह्यू तर छान वाटलं एकदम. आणि नंतर क्लास एवढं रे की इझी असेल असं वाटलं नव्हतं. खूप वर्ष मनात होतं करायचं. पण आता पण ऍक्च्युली असं झालं पण वाटत पण नाही की म्हणजे एवढं इझिली झालं सगळं ते असं. पण त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टींची जाणीव पण होते की म्हणजे ती एनर्जी आणि त्या सगळ्या पॉझिटिव्हिटी ऑफिसमध्ये काम करताना वगैरे ह्या 2-3 दिवसात बऱ्यापैकी चांगलं छान थोडंफार आयडिया मॅडम होतं मला आधी. पण असं असं रेकी शिकायचं म्हणजे असं वाटलं खूप मोठी प्रोसिजर असणार, काहीतरी करायला लागणार. पण नक्कीच आता आम्ही हे सगळं प्रॅक्टिस करून नेक्स्ट लेवल साठी नक्की येऊ मॅडम तुमच्याकडे. नक्की 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 या. परत या. थँक्यू मॅडम मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. मॅडम चालेल. हा बोला ना. कोण मॅडम बोलता? हा मी सुलभा शेलार. बोला ना मॅडम. हा नाही मला पण सकाळी उठल्यानंतर खूप आळस वाटायचा, पण आता माझी भराभर कामं होतात पटापट, म्हणजे मला खूपच जाणवलं. आणि मी तुम्हाला मेसेज पण दिला होता, ते दीक्षाची अमाऊंट तुम्हाला हो पाठवायची आहे. हो तर हो तसंच तुमचा अकाउंट नंबर दिला तरी चालेल, पण मला दुसऱ्याकडनं मी जीपे करत नाही म्हणून. हो चालेल दे. हा पण मग ते मला करायचंच आहे, तुम्हाला मागच्या वेळेलाच करायचं होतं ते. आणि 24 पॉईंट दाखवले ना ते मी स्क्रीन शॉट काढलाय, पण ते क्लिअर नाही दिसत आहे. कोणी काढला असेल ना तर ग्रुपला जरा शेअर केला तरी चालेल. स्क्रीनशॉट काढलाय ना कोणीतरी काढला असेल ना तर जरा ग्रुपला शेअर करा. मॅडम शेअर झालाय ग्रुपला. QR त्या कोड त्या शेअर ग्रुपला झालाय. नाही, आपल्या टिकलोच्या त्या सकाळच्या ग्रुपला नाही मॅडम, त्या नाहीये सकाळच्या ग्रुपला. नाहीतर हो का? तो आपला 11चा कोणत्या तरी ग्रुपला T11 आहे टाकलाय. ना, हो T11 आहे ना, त्याला हो जरा टाकून द्या कोणीतरी प्लीज. हो प्रशांत दादांनी टाकलेलं आहे कुठे. अच्छा, प्रशांत सरांनी टाकलं. प्रशांत सर आता एकदा जरा परत टाका हो जेणेकरून चालेल. सगळ्यांना. हा आणि मग त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढून लॅमिनेशन करून घ्या. कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील तो. हा मॅडम. आणि हे हो 5 हो दिवसाचं तुम्ही हे पाठवलंय का PDF? आता 5 पाठवलं ना, दिवसाचं आज आता पाठवलं. व्हिडिओ पाठवलेले आहेत ना मॅडमनी प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे. हो व्हिडिओ पाठवलेले आहेत. हा पाठवलंय. हा हा डे वन पासून पाठवलेत मॅडम. हो मला आणि मिळाला नाही, म्हणून मला मिळाला नाहीये. मॅडम काळजी करू ग्रुपमध्ये नका. ऐका, काळजी करू नका. सगळे व्हिडिओ जे आहेत ना, व्हिडिओ पण टाकलेले आहेत मॅडमनी. जर समजा तुम्हाला नसतील मिळाले तर मी त्याची व्यवस्थित एक नाही कारण सगळी लिंक एकत्र करेल आणि एकत्र पाठवून देईल. काय अडचण नाही. ओके ओके थँक्यू. ठीक आहे. थँक्यू दादा. मॅडमचा बराचसा भार मी उचलेल थोडा. थँक्यू दादा. आणि 24 पॉईंट आता पाठवताय ना तुम्ही त्याचं? हो सगळं मिळेल, काही अडचण नाही. काहीतरी ओके. वर्ण दिव्य शक्तीचा जो म्हणता ना आशीर्वाद किंवा बाकीचं काहीतरी. तर मला इथं असं वाटतं ना की मॅडमनी जर भरभरून मला दिलेलं आहे तर मला पण हो हो थोडंसं कुठेतरी 2% 4% काहीतरी मॅडमकडे द्यावा. म्हणजे तुमच्या आणि ज्या अडचणी आता ग्रुपला आलं होतं की QR हा, कोड नव्हता, पण स्क्रीनशॉट काढलेला होता, मी लगेच टाकला. हो नाही आणि सर, खरंच सरांची आम्ही खूप मदत होते. थँक्यू सर. हा बोला ना मॅडम. मॅडम नाही आम्ही मॅडम, प्रॅक्टिस करून थँक्यू पुढच्या म्हणण्यापेक्षा लेवलला येऊ. महत्वाचं काय आहे की हो हो करण्याची नक्की या. भावना आहे. बरोबर. आम्ही चालेल प्रॅक्टिस चला. करू आणि पुढच्या लेवलला येणार. नक्की येस या. मॅडम. नक्की. हा चला थँक्यू थँक्यू. मॅडम. थँक्यू बाय. थँक्यू. बाय. बाय बाय. हो बाय. नमस्ते. नमस्ते.